राजधानी दिल्लीमधनं एक खळबळजनक बातमी समोर आलेली आहे। दिल्लीमध्ये एका खाजगी बसमध्ये एका महिलेवर 2 तास सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना 12 मे रोजी घडलेली आहे। या प्रकरणी बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला विवाहित असून तिला 3 मुलं आहेत। तक्रार मिळाल्यानंतर महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी FIR नोंदवला। यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली गेली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। उत्तर प्रदेशमध्ये तीव्र वादळामुळे हाहाकार उडाल्याचं पाहायला मिळालं होतं। उत्तर प्रदेशमधल्या 30 जिल्ह्यांमध्ये वादळामुळे आतापर्यंत 94 जणांचा मृत्यू झालाय। प्रयागराजमध्ये सर्वाधिक 17 तर भदोहीमध्ये 16 मृत्यूंची नोंद झालेली आहे। बरेलीमध्ये ताशी 80 किलोमीटर वेगानं आलेल्या वादळानं एका तरुणाला आणि पत्र्याच्या शेडला अक्षरशः उडवून लावल्याचं पाहायला मिळालं। या वादळामुळे झाडं, विजेचे खांब उन्मळून पडले आणि अनेक भागातला वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।